झी 24 तास एक पाऊल पुढे। खाकी विरुद्ध खादी असा संघर्ष सध्या महाराष्ट्रात पेटलेला दिसतो। याविषयी आपण चर्चा करतो आहोत। या चर्चेमध्ये आता सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी आपल्या सोबत आहेत। सप्तर्षी साहेब, हा जो नवीन वाद उपस्थित झालेला आहे, पक्षीय राजकारण कारवाई करताना सुद्धा आडवा आणलाय असा भाजपचा आरोप आहे। शिवसेना म्हणते की एकाच सभागृहामध्ये घडलेल्या एकाच गुन्ह्यासाठी दोन वेगवेगळ्या शिक्षा कशा, निलंबनाची कारवाई करताय तर तुम्ही मग पोलिसी कारवाई का करता? या दोन्हीविषयी तुमचं काय मत आहे? निलंबनाची कारवाई पुरेशी आहे असं तुम्हाला वाटतंय का? केवळ निलंबनाची? आणि दुसरा मुद्दा भाजपने जो उपस्थित केलाय की केवळ विरोधी पक्षाच्या आमदारांवरच निलंबन केलंय, यामुळे संशयाचा धूर इथे येताना दिसतोय का? कसं आहे, या बाबतीतलं सर्व फुटेज आहे, तर ते पाहून कोणी सिद्ध करू शकलं की आमका होता आणि त्याला पकडलं नाही, ते विरोधी पक्ष सांगू शकतात की हे काँग्रेसचे होते, राष्ट्रवादीचे होते, असं सांगू शकतात ना, त्याची दखल घेतली जाईल। नाही, सप्तर्षी साहेब, विरोधी पक्षनेत्यांचा असा दावा आहे की सीसीटीव्ही फुटेज विरोधी पक्षनेत्यांना दाखवण्यातच आलं नाही, त्यांना विरोधी नाही, ते मागणी करू शकतात पाहायची, पण एक लक्षात घ्या की लोकशाहीमध्ये सभापतीचं महत्व काय, याला फार हिस्ट्री आहे मोठी। जशी लोकशाही सुरू झाली तेव्हा, म्हणजे रस्त्यावर सुरू झाली ती, तेव्हापासून सभापतीचं महत्व आहे। आणि सभापती व्हायला कोणी तयार नसायचं, म्हणून त्याला सगळेजण म्हणायचे की बा आम्हाला मान्य आहे, म्हणून डावी आणि उजव्या बाजूचे लोक त्यांना घेऊन यायचे। आता सुद्धा त्यांना धरून ठेवतात सभापतीला, म्हणजे कल्पना अशी की सभापती पळून जातो। तर सभापतीचं विधान भवनाच्या आवारामध्ये व्हॅटिकन सिटी जशी तिथं पोप असतो ते स्थान आहे। आणि सूर्यकांत दळवी बोलत होते, मला वाटतं त्यांना हे माहीत नसावं, ते एका बाजूला सभापतींवर अविश्वासही दाखवत होते आणि एका बाजूला सरकारने ठराव मांडला आणि सभापतींनी नाही मांडला असंही म्हणत होते। त्यांनी ठराव मांडला तो याच्याकरता की विधानसभेची स्ट्रेंथ त्याच्या मागे घेतली, एकटा सभापती इंडिव्हिज्युअली घेतलं नाही, सभापती घेऊ शकतात, परंतु विधानसभेची सगळी सर्वसंमती आहे त्यांनी दाखवलं। तर याच्यात काही मुद्दा नाही, मुद्दा खरा वेगळाच आहे की हे गुंड म्हणून आहेत, त्यांना का संरक्षण देतात राजकीय पक्ष? गुंड आहेत ते गुंड आहेत, कारण यांना पुढच्या निवडणुकीला परत त्यांना तिकीट द्यायची आहेत। यांच्यावर खरी कारवाई आहे की यांना निवडणुकीला उभं राहायला बंदी झाली पाहिजे, ही कारवाई होऊ शकते। आणि आता निलंबन करणं, दोन शिक्षा कशा, निलंबन ही काही एक शिक्षेचा प्रकार नाही, अधिकाऱ्याची सुद्धा आधी निलंबन होतं मग चौकशी होते, नाही तर हेच उद्या म्हणणार की विना चौकशी तुम्ही आमच्यावर कारवाई केली। आणि जे लोकशाहीचं पतन 1980 सालापासून चालू आहे, अनेक आपण गोष्टी पचवल्या आणि सौम्यपणाने घेतल्या, त्याचे हे परिणाम आहेत। म्हणून आता जर कठोर निर्णय घेतले तर कदाचित गाडे रुळावर येण्याची शक्यता आहे। मागे घेतलेले म्हणजे अबू आझमीला मारलं तर सभागृहाचा मान म्हणजे काय हेच मनसेच्या लोकांना माहित नव्हतं। सभागृहाचं ते काय म्हणजे आम्ही निवडून आलोय, अरे पण उरलेले 287 लोक सुद्धा निवडूनच आलेले आहेत ना। सर्वांनी सर्वांचा सन्मान करण्याने हे सर्वोच्च सभागृह होतं, ऑगस्ट बॉडी ज्याला म्हणतात, तर ते इतक्या बालिश पद्धतीने आर्ग्युमेंट होतं, पण त्यावेळेला हिंमत झाली नाही कोणाची त्यांच्यावर ऍक्शन घ्यायची। त्याच वेळा जर त्यांची आमदारकी रद्द झाली असती तर हे आता पाहावं लागलं नसतं। तर माझं म्हणणं यांच्यावरती कडक कारवाई करण्याकरता प्रक्रिया तर झाली पाहिजे, चौकशी तर झाली पाहिजे, विना चौकशी कोणाला काही करता येत नाही। बरोबर, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की निलंबन ही एक प्रक्रिया आहे, त्याला कारवाई म्हणता येणार नाही, कारवाई होण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेची ती सुरुवात आहे असं तुम्ही म्हणताय। दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत। दीपक, आज दिवसभर संपूर्ण जो काही गोंधळ आणि अनेक प्रश्न निर्माण होत आहेत त्याचं तुम्ही जवळून पाहताय, त्याचं तुम्ही रिपोर्टिंग कव्हरेज करत आहात। हा जो आरोप आता करण्यात आलेला आहे, याला एक पक्षीय स्वरूप दिलं जातंय या संपूर्ण विषयाला, याबाबत तुम्हाला काय दिसतंय? याच्यामध्ये खरंच पक्षीय राजकारण शिरताना बघायला मिळतंय की विरोधक केवळ सीसीटीव्ही फुटेज आणि एवढ्यापुरता हा मुद्दा उपस्थित आहे, हा मुद्दा मर्यादित आहे की त्याचं एक मोठं राजकारण होताना दिसतंय? अमोल, कालपासूनचा आपण घटनाक्रम बघितला तर काल याच मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी या दोन्ही पक्षांचे, दोन्ही बाजूचे आमदार एकत्र होते, आपल्याला पाहायला मिळाले। एपीआय सूर्यवंशीवर कारवाई व्हावी यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही एकत्र होते आणि मारहाणीतही वरती जेव्हा अनेक आमदार धावले विधानसभेतून त्यावेळेला प्रत्यक्ष मारहाणीत कोण आहे ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहेच, परंतु सत्ताधारी पक्षाचे आमदार सुद्धा विधानसभा गॅलरी सोडून वरती धावले होते पहिल्या माळावरती आणि त्यावेळेला जो गोंधळ झाला
त्यात दोन्ही पक्षाकडचे आमदार होते, परंतु प्रत्यक्ष मारहाणीत कोण होतं ते सीसीटीव्ही फुटेजमध्येच आहे. विरोधी पक्षांनी काल सुद्धा ही मागणी केली होती की कारवाई करण्यापूर्वी कोण आमदार आहेत ते सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दाखवावं, परंतु विरोधी पक्षांचा दावा आहे सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या विनंती मागणीवरूनही त्यांना दाखवण्यात आलेलं नाहीये. आणि याच मुद्द्यावरून जेव्हा आज निलंबनाची कारवाई झाली आणि या निलंबनाच्या यादीमध्ये फक्त विरोधी पक्षाच्या बाजूचे सदस्य होते, त्याच्यामुळे काल जी आमदारांमध्ये दोन्ही बाजूच्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकी पाहायला मिळाली, त्यात आज दुफळी माजलेली आपल्याला पाहायला मिळाली. ती याचमुळे की विरोधी पक्ष बिथरला की फक्त विरोधी पक्षांच्या आमदारांवर कारवाई झाली आणि आम्ही जी मागणी केली होती सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची ते सुद्धा दाखवलं नाही. त्यामुळे शासनाने फक्त विरोधी पक्षाचे आमदार हेच गुंड आहेत हे दाखवण्यासाठी ही कारवाई केली असा आरोप आता विरोधी पक्षांकडून होतोय. त्यामुळे हा सगळा जो गोंधळ आहे तो गोंधळ वाढला. त्याच्यात दुसरीकडे आमदारांच्या अटकेचा विषय होता प्रलंबित, कारण निलंबन झाल्यानंतर क्राईम ब्रँचचे अधिकारी हे विधान भवनात आले होते या आमदारांना अटक करण्यासाठी, परंतु हे आमदार जोपर्यंत विधान भवनाच्या परिसरातून बाहेर जात नाहीत तोपर्यंत यांना अटक करणं शक्य नव्हतं पोलिसांना, कारण हा विधान भवनाचा परिसर जो आहे तो पूर्णपणे अध्यक्षांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे पोलीस अधिकारी विधान भवनात आले, त्याच्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याकडे पास नव्हता आणि हे पोलीस अधिकारी निलंबित आमदारांच्या मागे मागे फिरत होते आणि ही बाब आमदारांना खटकली. त्यांनी या संदर्भातील तक्रार जी आहे ती विधानसभा अध्यक्षांकडे केली. विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली आणि पोलीस अधिकारी अध्यक्षांच्या परवानगीशिवाय आणि पास काढल्याशिवाय विधान भवन परिसरात कसा आला हा मुद्दा समोर आला. पोलिसांची इथे मोठी चूक झाली आणि हीच चूक जी आहे ती आमदारांच्या अटक टाळण्याच्या पथ्यावर पडली, कारण आमदारांना आज अटक होण्याची दाट शक्यता होती. एकदा ते विधान भवनाच्या आवारातून बाहेर पडले असते तर त्यांना अटक झाली असती. बिलकुल या तांत्रिक मुद्द्यांकडे आपण येऊया, दीपक, अटकेकडे आपण येऊया. मात्र त्यापूर्वी तुम्ही पहिला जो मुद्दा उपस्थित केला त्याविषयी आपण बोलूया. चांदूरकर, याविषयी काय सांगाल तुम्ही? विरोधी पक्ष नेत्यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी करून सुद्धा त्यांना ते दाखवण्यात आलेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये मग विरोधकांनी का असा आरोप करू नये की याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे, केवळ विरोधी आमदारांना गुंड सिद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे? चांदूरकर सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? चांदूरकरांपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, त्यांना काही वेळात पुन्हा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया. दळवी साहेब, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता त्यावर कुमार सप्तर्षींनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की अशा प्रकारे अध्यक्षांवर किंवा सभापतींवर संशय घेणं योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट, निलंबन ही केवळ याला कारवाई म्हणता येणार नाही, ही कारवाईची प्रक्रिया आहे. जो शिवसेनेने मुद्दा उपस्थित केला होता की दुहेरी शिक्षा कशी काय एका गुन्ह्यासाठी, याविषयी काय मत आहे तुमचं? दिवसेंदिवस या सभागृहाचा कामकाजाचा दर्जा ढासत चाललेला आहे, त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. कारवाई करताना दोन्ही बाजूंना व्हायला पाहिजे होती, कारण सर्व पक्षीय तिथं एकवटून त्या ठिकाणी त्याला मारहाण करण्याकरता पोहोचले होते. प्रश्न निर्माण होतो की API सूर्यवंशी प्रेक्षक गॅलरीमध्ये पास नसताना येऊन बसू शकतो, याबद्दल कोणत्या प्रकारे त्याच्यावर कारवाई नाही. एका आमदाराला अरे तुरे किंवा अर्वाच्य शब्द वापरू शकतो, त्याची सुद्धा कुठे दखल घ्यायला पाहिजे होती, ती पण त्याने कुठे घेतलेली दिसत नाही. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की हे राजकारण त्यांचं चाललेलं आहे की कुठेतरी विरोधी पक्षाला बदनाम करावं. खऱ्या अर्थानं जो वाद झाला त्या वादाचं मूळ जर का पाहिलं तर आमदार क्षितिज झी 24 तास एक पाऊल पुढे.